करून आम्ही त्यासाठी प्रयत्न करत होतो. जवळजवळ 2 वर्षापासून आम्ही सारखं हे करत होतो, आपल्याला गेट टुगेदर करायचं पण काय ते आमच्याच्यानं हेच होत होतं. पण पुन्हा नंतर मनावर घेतल्यानंतर 1 महिन्यामध्ये आम्ही सगळ्यांनी सगळ्याचं कॉन्टॅक्ट नंबर केले आणि रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 ऑगस्टला आम्ही कार्यक्रम करायचं ठरवले करू. त्यानुसार आम्ही 10 ऑगस्टला कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलाय करून. किती वर्षानंतर हे सगळे आणि आम्ही जवळजवळ 48 वर्षांनी एकत्र आलो इकडून. त्यामुळं आम्हाला लवकर आमचे म्हणजे 3 तुकडे होते आमच्या शाळेत वर्गात अ ब क. तर त्यामुळं क मध्ये काय विद्यार्थी त्यांची आमची जास्त म्हणजे पहिचान नसती, ओळख नव्हती, त्यामुळं ओळखू आले नाही ती करून. पण तरी बरेच जवळजवळ 70-80% विद्यार्थी आमचे ओळखू आले, सगळे झाले, मुली सगळे हे झाले हे करून. आणि एकदम खेळीच्या वातावरणात आनंदात आणि एकदम खेळीमेळीच्या वातावरणात आमचा कार्यक्रम पार पडला हे करून. काय आठवणी निघाल्या? आठवणी म्हणजे आम्ही शाळेत काय करत होतो काय नाही, आमचे सर शिक्षक आम्हाला किती म्हणजे त्या शिक्षकाचं बी आम्हाला म्हणजे हे होतं, मार्गदर्शन चांगलं लावायचं, चांगले शिकवायचे शिक्षक हे करून. कुठलं चुकलं तर लगेच मारायचे करून. आम्ही केव्हा मार खाल्लं म्हणजे असं हे केलं नाही की त्यांचं मार खायचा नाही, अगं मारायचं नाही असं केव्हा मला नाही प्रतिक्रिया उपलब्ध दिली नाही. त्यांच्या मारामुळं आम्ही आज चांगले विद्यार्थी घाललो आणि आमच्या बॅचचे जेवढे बी होते 90-95% विद्यार्थी आमचे सगळे चांगल्या मार्गाला लागले आणि त्यांची मुलंसुद्धा चांगल्या मार्गाला लागली हे करून. आणि आपापलं हे करून हे करते हे करून व्यवस्थित सगळ्याचं चाललं हे करून. एकत्र आलता सगळे विद्यार्थी. कसा होता अनुभव तुमचा? अनुभव नंबर 1 होता. मी रंगनाथ श्रीपती काशीद. हां. मग आम्ही आपले 5 वर्षापासून सगळी फिरत होता. मग 2-3 वर्ष फिरला. पुन्हा वकिली काय आमच्या बॅचमध्ये वकिलाच्या घरी गेला. मग तिथं ठरविलं. मग वकील साहेब म्हणले करू म्हणले. नंतर पुन्हा राजभाऊची इथे बैठक बसली. मग त्या बैठकीत बोलविलं मला म्हणले कसं करायचं काय करायचं. मी म्हणलं काय करायचं तर तो किती देतो काय. मी म्हणलं काय देतो आणि करतो कशाला काय. मी म्हणलं मी 1 लाख रुपये देतो, मी एकटाच कार्यक्रम करतो. मग असं झाल्यानंतर पुन्हा मग समजे जरा शॉक बसले झालं, ही मोठी नोकरदार अधिकारी लोक. मग पुन्हा झाला कार्यक्रम व्यवस्थित. सगळ्यांनी कॉन्टॅक्ट केलं, सगळ्यांनी बोलविलं, सगळी व्यवस्थित झाली. मी काय आपला धंदा म्हशी आहे त्या 10 दुधाचा व्यवसाय करतो, शेती नाही काय नाही. गेट टुगेदर झाले, जुन्या आठवणी निघाल्या, सगळे वर्ग म्हणजे तुमचे जे बॅचमेट होते सगळे एकत्र भेटले. त्याच्यानंतर काय वाटलं नेमकं तुम्हाला? काय वाटलं म्हणजे आम्ही अट्टहासच केला होता हे सगळे एकत्रित करण्याचा. ते सोनटेके आमचे मित्र आणि सगळ्यांनी मिळून एकदा निर्णय वर्ष 2 वर्षापासून आमची गोखणीच होती हे करायचं. आणि आमच्या बॅचमध्ये बरेचसे विद्यार्थी चांगल्या पदावर होते, सगळी रिटायरमेंट आता म्हणजे कंपनीत सगळे आमचे 65च्या रेंजमधली. आणि त्याच्यामुळं सगळी रिटायर झाल्यामुळे सगळ्यांची गाठीबिटी व्हायला सुरू झाली होती. कार्यक्रम ठरला. मग करू म्हणून मनावर घेतल्यानंतर ते अट्टहास करून 2 महिन्यामध्ये घडवूनच आणला. आणि त्याचं समाधान मोठं लाभलं की एवढ्या वर्षानंतर एवढे विद्यार्थी भेटले आणि याच्यामध्ये आमचे जवळजवळ 80% विद्यार्थी हयात आहेत, 20% विद्यार्थी गेले. त्यांची शोकांतिका वाटतच होती, अशा एक जाणारच आहे. मग आहे तेवढं तर एकदा भेटून घेऊ. गेट टुगेदरला तुमचे जे वर्ग शिक्षक आलते हो, ते उपस्थित होते, तेव्हा तुम्हाला काय वाटलं नेमकं? काय नाही म्हणजे आदराची भूमिका त्यांच्याबद्दल आमच्या मनात जागृत झाली, पहिल्यापासून बी होतीच. त्याच्यामध्ये गावातलेच आमचे 3 तर शिक्षक होते. बाहेरचे किती गेले किती राहिले काय त्यांचे कॉन्टॅक्ट झाले नाहीत. जेवढे झाले तेवढे बोलले. 7-8 शिक्षक जमले आणि तेवढ्यावरच आपलं शिक्षकही खुश झाले, कारण ते आता सगळे 80च्या पुढं आहेत. आम्ही 65च्या पुढं म्हणल्यानंतर ते 80च्या पुढे गेले. मग त्याच्यामुळे त्यांनाही आनंद त्यांचा दुगणित झाला आणि आम्हालाही समाधान वाटलं. गेट टुगेदरचा हा कार्यक्रम आमचा 1976-77ची बॅच 48 वर्षानंतर एकत्र येण्याचा योग आला. आणि ह्या योग आल्यानंतर 86 वर्षाचे शिक्षक, 81 वर्षाचे शिक्षक आणि त्यांच्या पुढील आम्ही जे विद्यार्थी होतो तर 65, 66, 67 वर्षाचे आणि मुली पण. इतका आनंद झाला की
प्रत्येकाच्या घरी आनंदाचा क्षण एक वेळेस 1, 2, 3 वेळेस येतो, पण आमच्या प्रत्येकाच्या असं मनात आलं की हा आनंदाचा क्षण इतका चांगला आला की गेट टुगेदरच्या निमित्तानं मुलांशी एकत्रित येणं, गप्पा मारणं, हे करणं, इतका आनंद झाला की जीवनामध्ये पहिला जास्त आनंद ह्याच वेळेस झाला आम्हाला की 65-66 वर्षाची एकत्र येऊन साजरा करतो, ही करतो. गेट टुगेदरमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना साड्या, विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट म्हणून त्यांना आम्ही हे दिले. आणि यामध्ये योग असा झाला की टोटल 21 विद्यार्थ्याकडूनच आम्ही पैसे हे केले. आम्ही प्रत्येकाकडून नाही घेतले. रंगनाथ काशीत तर 1 लाख द्यायला लागला होता, पण त्याच्याकडून आम्ही 5,000 रुपये घेतले. पण आम्ही सगळे म्हणले आम्ही प्रत्येक चांगल्या स्थितीतला आहेत, जेवढं आमच्याच्याने होते तेवढे देऊ. 21 लोकांनीच वर्गणी दिली आणि त्याच्यात इतका कार्यक्रम चांगला झाला की शिक्षकांनी आणि मुलींनी आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी सतत फोन येतात की हा कार्यक्रम इतका सुंदर झाला की 48 वर्षानंतर असं योगच आला नाही म्हणले आम्हाला. तर ह्या कार्यक्रमाबद्दल आम्हाला प्रतिक्रिया घ्यायची होती म्हणून मी आपण चांगलं आम्हाला सहकार्य केलं की बाबा कधी घ्यायची मुलाखत. पण कार्यक्रम होऊन बी 10 दिवस झालं. 10 दिवसानंतर आपण स्वतः मी प्रयत्न केला, तुम्ही पण आम्हाला प्रतिसाद दिला आणि ही आमच्या 3 मुलाखत. माझी इच्छा होती की ह्यांची यूट्यूबवरती ह्या चौघाला दिसू द्यायचं होतं, पण एक मित्र माझा आला नाही. त्याच्यामुळे मला अत्यंत आनंद झाला की हा योगायोग तुम्ही घडवून आणला. आम्ही प्रयत्न केला असता पण तुम्ही नसता आला तर आमचं हे प्रसारण होतच नव्हतं. तर त्याच्याबद्दल आपले आणि पत्रकार जे आलेत यशवंत, आता मला यशवंत दैनिक मला दररोज पेपर व्हॉट्सअपला टाकायला लागले आणि आपला पण संपर्क वाढला. त्याच्याबद्दल पत्रकारांना आपलं अभिनंदन. आणि हा कार्यक्रम घडून आणला. वर्षानुवर्ष आठवणी आम्हाला येत राहतील.